वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलमध्ये आपण इंग्लिश भाषा अगदी सहज सोपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हळूहळू आपण थोड्याशा ॲडव्हान्स लेव्हलकडे म्हणजे हायर ॲडव्हान्स म्हणता येणार नाही, परंतु हायर लेव्हलकडे जात आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डमी सब्जेक्ट इट शिकवलेला होता. आता अशाच प्रकारचा डमी सब्जेक्ट सुद्धा असतो आणि तो म्हणजेच देअर. आता हा जो देअर आहे याचा सुद्धा डमी सब्जेक्ट म्हणून वापर होतो आणि त्याचा उपयोग कसा होतो ते समजून घेऊया. आता डमी सब्जेक्ट देअरचा उपयोग आणि इटचा उपयोग याच्यामध्ये काय फरक आहे? तर इटचा उपयोग नैसर्गिक घटना, वेळ, दिवस, दिनांक, हवामान, अंतर इत्यादी दर्शवण्यासाठी आपण इटचा वापर करत असतो. म्हणजेच ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर दर्शवायच्या असतील, तर तुम्हाला 100% इटचा वापर करायचा आहे. परंतु डमी देअरचा उपयोग केव्हा करायचा आहे? जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं, की वाक्यात एखादी गोष्ट आहे, तिचं अस्तित्व आहे, असं सांगायचं असतं आणि कर्ता नसतो किंवा जो कर्ता आहे, तो एका नवीन माहितीच्या संदर्भात आहे. कर्ता आहे, परंतु तोच कर्ता नवीन माहिती म्हणून प्रस्तुत झालेला आहे. असं जर सांगायचं असेल, तर तुम्हाला देअरचा उपयोग डमी सब्जेक्ट म्हणून करावा लागतो. आता मी असं का म्हणत आहे, की कर्ता आहे, परंतु नवीन माहितीच्या स्वरूपात आहे. त्यावेळेस तुम्हाला देअर वापरायचं आहे. असं म्हणण्याचं कारण असं, की इंग्रजी भाषेचा नियम आहे, की नवीन माहिती जी द्यायची असते, ती तुम्हाला वाक्याच्या शेवटी द्यायची असते आणि जुनी माहिती जी असते, ती वाक्याच्या सुरुवातीला द्यायची असते. जर तुम्ही नवीन माहिती जर वाक्याच्या सुरुवातीलाच दिली, तर थोडासा गोंधळ उडू शकतो. म्हणून इंग्रजी भाषेच्या नियमानुसार नवीन माहिती जर येत असेल, तर ती वाक्याच्या शेवटी आली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, की तो जो कर्ता आहे, की जो नवीन माहितीच्या स्वरूपात आला आहे, तो कर्ता आपल्याला आता शेवटी टाकावा लागेल. म्हणजे कर्त्याची जागा रिक्त झाली, रिकामी झाली आणि मग कर्ता तर आपल्याला पाहिजे रचनेनुसार आणि मग अशा ठिकाणी आपल्याला देअरचा उपयोग करता येतो. म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये? जेव्हा एखादी गोष्ट आहे, तिचं अस्तित्व आहे, परंतु कर्ता नाही. त्यावेळेस तुम्ही देअरचा उपयोग करायचा. किंवा कर्ता आहे, परंतु तो कर्ता नवीन माहितीच्या स्वरूपात आलेला आहे. तर नवीन माहिती इंग्रजी भाषेच्या नियमानुसार वाक्याच्या शेवटी आली पाहिजे आणि मग कर्त्याची जागा रिक्त झाली, रिकामी झाली, कारण की त्याला आपण शेवटी टाकणार आहोत. अशा वेळेस देअरचा उपयोग करायचा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने देअरचा उपयोग करता येईल. तर बघूया इथे मी फळ्यावर जे आत्ता मी काही बोललो, जे काही सांगितलं ते मी फळ्यावर लिहून ठेवलेलं आहे. काही उदाहरण आहेत ते समजून घेऊया. जेव्हा वाक्यात एखादी गोष्ट आहे किंवा तिचं अस्तित्व आहे असं सांगायचं आहे. परंतु करता नाही. तेव्हा आपण देअरचा उपयोग करायचा. काय म्हणून? डमी सब्जेक्ट म्हणून. एखादी गोष्ट आहे किंवा तिचं अस्तित्व आहे असं सांगायचं आहे, तेव्हा आपल्याला डमी सब्जेक्ट म्हणून देअरचा उपयोग करायचा. किंवा कर्ता आहे, पण नवीन माहितीच्या स्वरूपात आलेला आहे. कर्ता बोलल्याबरोबर आपल्याला नवीन माहिती मिळेल. करता बोलल्याबरोबर आपल्याला नवीन माहिती मिळेल, असं जर होणार असेल, तर त्या कर्त्याला शेवटी टाकून द्या आणि मग कर्त्याची जागा रिकामी झाल्यामुळे देअरचा उपयोग करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल. जसं बागेत पुष्कळ मुले आहेत. तुम्ही प्रथमच जर सांगत असाल, की बागेत पुष्कळ मुले आहेत, तर ही तुम्ही नवीन माहिती सांगितली. तर पुष्कळ मुले तुम्ही असं म्हणू शकता, मेनी चिल्ड्रन आर इन द गार्डन असं म्हटलं तर काही अडचण आहे. व्याकरणिकदृष्ट्या बरोबर असेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये कर्ता स्वतःच एक नवीन माहिती आहे. जर तुम्ही प्रथमच बोलणार असाल तर. तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? पुष्कळ मुले वाक्याच्या शेवटी टाकावं लागेल म्हणजेच कर्ता आता तिथं रिकामा झाला आणि म्हणून इथे तुम्ही देअरचा उपयोग करणार. आता पुष्कळ मुले अनेक वचन आणि अनेक वचन असेल मुळे
आर आपण घेणार आहेसाठी. देअर आर. पुष्कळ मुलांसाठी मेनी चिल्ड्रन. कुठे आहेत? इन द गार्डन. इन द गार्डन. त्याचबरोबर आमच्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत. 40 स्टुडंट्स आर इन अवर क्लास. असं म्हटलं तर काय अडचण आहे? काही अडचण नाहीये. व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर आहे. परंतु तुम्ही प्रथमच जर सांगत असाल, नवीन माहिती देत आहेत, की आमच्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत. तर 40 विद्यार्थी आहेत ही माहिती देत आहेत. मग 40 विद्यार्थ्यांना जर तुम्ही करता घेऊन घेतलं तर काय होऊन जाईल, की नवीन माहिती वाक्याच्या सुरुवातीला येऊन जाईल आणि इंग्रजी भाषेच्या नियमानुसार नवीन माहिती वाक्याची शेवटी गेली पाहिजे. म्हणून 40 स्टुडंट्स हा आपण करता सुरुवातीला म्हणून घेऊ शकत नाही. आता आपल्याला त्याला शेवटी टाकायचं आहे आणि शेवटी टाकायचं आहे तर अशा वेळेस आपल्याला कर्त्याची जागा भरून काढण्यासाठी देअरचा उपयोग करायचा आहे आणि म्हणूनच देअर आर 40 स्टुडंट्स इन अवर क्लास. आमच्या वर्गात 40 विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला डमी देअरचा वापर करता येऊ शकतो. देअर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज इन बिग सिटीज. तर मोठमोठ्या शहरांमध्ये पुष्कळशा संधी असतात. देअर आर मेनी फॅसिलिटीज इन बिग सिटीज. तर मोठमोठ्या शहरांमध्ये पुष्कळशा सुविधा असतात. हो की नाही? देअर आर सम प्रॉब्लेम्स इन बिग सिटीज ऑल्सो. तर मोठमोठ्या सिटीमध्ये काही समस्या सुद्धा असतात. असं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सांगू शकतात. देर इज सेरेनिटी, देर इज सायलेन्स इन व्हिलेजेस. तर खेड्यांमध्ये अतिशय शांतता, रम्यता असते. हो की नाही? असं तुम्ही सांगू शकतात. देर इज अ पेन इन माय पॉकेट. माझ्या खिशात एक पेन आहे. देर इज अ बुक ऑन द टेबल. त्या टेबलावर पुस्तक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देअरचा उपयोग कर्ता म्हणून घेऊ शकतात. देअर लिव्ड अ ग्रेट किंग इन अ पॅलेस. तर एका राजवाड्यात एक महान राजा राहत होता. हो की नाही? देअर सिम्स सम मिसअंडरस्टँडिंग. काहीतरी गैरसमज झाला आहे असं वाटतं. तर बघा तुम्ही देअरच्या पुढे टू बी चेच रूप वापरले पाहिजे असं नाही. तर देअरच्या पुढे तुम्ही इतर क्रियापद जसे सिम्स, बिकम यासारखे तुम्ही जसं मी वापरलं की देअर लिव्ड अ ग्रेट किंग इन अ बिग पॅलेस असं म्हटलं. हो की नाही? देअर वॉज अ प्रॉब्लेम. तर एक समस्या होती. तर असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही क्रियापद वेगवेगळे वापरू शकतात. काही एक अडचण नाही. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हा जो डमी देअर आहे, डमी इट प्रमाणेच समजला असेल. तर डमी इट नैसर्गिक घटना, वेळ, दिनांक, दिवस, हवामान, अंतर इत्यादी दर्शवण्यासाठी डमी इटचा वापर करा. परंतु देअरचा सुद्धा डमी सब्जेक्टचा वापर म्हणून केला जातो. परंतु देअरचा उपयोग कुठे करायचा आहे, की वाक्यात एखादी गोष्ट आहे किंवा तिचं अस्तित्व आहे, ह्या शब्दांकडे जास्त महत्त्व द्या. परंतु ती जी गोष्ट आहे, ती एक नवीन माहितीच्या स्वरूपात सादर होत असेल, नवीन माहितीच्या स्वरूपात तुम्हाला सांगायची गरज भासत असेल, तेव्हा तुम्हाला त्या माहितीला वाक्याच्या शेवटी ठेवावा लागेल. त्यामुळे कर्ता काय होईल? रिक्त होईल. म्हणजे कर्त्याची जागा रिकामी होईल आणि ती भरून काढण्यासाठी तुम्हाला देअरचा वापर करायचा असेल. अ, असं इटच्या बाबतीत होत नाही. तर ह्या दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.